सकाळी सकाळी मी निघाली होती मराठी शाळेकडे. कायची सकाळ एवढी दुपार झाली तरी मस्त ऊनही लागून राहिलं बाई मला चटचट. म्हणून अंगावर घेऊन घेतला पदर. पण इकडे मस्त भोलेनाथाचं गाणं सुरू होतं. शाळेतून या पोरी म्हणते कॉंग्रॅच्युलेशन. मी म्हणलं थँक्यू. मी घ्यायसाठी आली होती महापुरुषाचे फोटो, कारण की आमच्या शाळेमध्ये होता आज प्रोग्राम. बापा इकडं पाहत होतं आमचं गोरं मस्त तोंड लपवत होतं. मीने बी आपलं तोंड पक्का झाकून घेतलं. हे तर भाईच गोरं आहे बाप्पा, अजिबात खोलत नाही तोंड. गोऱ्याच्याच गाडीवर बसून गेली का फुडकणारी शाळेमध्ये जाऊन पुरं डेकोरेशनचं काम करायचं होतं. गोऱ्याला म्हणलं होय तू पुढं, मी येतो तुझ्या मांग. शाळेत दिसले मला मस्त बुके, तर म्हणलं अतुल भाऊ घ्या माझ्याकडून बुके. मला बी तर द्या असं कोणी बुके आणून. गोऱ्या म्हणलं तू बी घे बुके. सागर भाऊले म्हणलं बुके घे बा म्हणून. इकडं होता अतुल भाऊचा चष्मा ठेवून. मी म्हणलं लावून पाहतो कशी दिसत मग मी. अतुल भाऊले माहित नाही झालं पाहिजे चष्मा लावला म्हणून माझा. आज होता आमच्या आबाजीचा वाढदिवस, तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आबाजी. एवढ्या पोरानं मला गुलाब दिलं का नाही. इकडे सुरू होती संध्याकाळच्या प्रोग्रामची तयारी ना. आम्ही इकडे मस्त पाहत होतो. कसा खतरनाक दिसून राहिला आमचा स्टेज, एकच नंबर. आता बारी होती घरी जाऊन मला तयारी करायची. हे तर एकटच लागलो बडबडासाठी. जब मैं तयार हो के आऊंगी ना तब देखना कैसे हो छूटते तुम्हारे. तर मग कशी वाटून राहिली माझी झकास तयारी. मस्त पक्की जातच लंबी जात ओढणी घेऊन टाकली का मी ना. तयारी गियारी तर फुल करून टाकलो, एक नंबर. चला मग डान्स पाहासाठी. आबाबाया माझ्या आईले थोडस लाड चुमा करून टाकतो म्हणलं. पप्पी घ्यायला लागलो तर माझी माय पक्कीच पप्पी घ्यायला लागली माझी. हे घ्या तुमच्यासाठी गुलाब आणलो मी, घेऊन घ्या. मी आता हा गुलाब माझ्या आईले देणार. आई आय लव्ह यू. आईले काही म्हणताच नाही आलं म्हणून मी निघालो जासाठी प्रोग्रामले. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टाटा.